दरम्यान सुनीता विल्यम्स या अंतराळात नेमक्या का अडकल्या होत्या हा देखील प्रश्न सर्वांनाच पडला होता। ते देखील आपण जाणून घेऊयात। 5 जून 2024 ला स्टार लायनरनं अंतराळात त्या झेपावल्या होत्या। 8 दिवसांच्या क्रू फ्लाइट टेस्ट मिशनवर त्या गेल्या होत्या। सुनीता विल्यम्स यांच्यासह बुश विल्मोर बोईंग हे देखील होते। तर अंतराळ यानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हेलियम गळती झाली होती। प्रक्षेपणानंतर 25 दिवसात कॅप्सूलमध्ये 5 वेळा हेलियम गळती झाली। एका अंतराळ यानात अनेक थ्रस्टर असतात आणि या थ्रस्टरच्या मदतीने अंतराळ यान आपला मार्ग आणि वेग बदलतो। दरम्यान बिघाडामुळे 9 महिन्यांपासून स्पेस एक्स मध्ये किंवा स्पेस स्टेशन मध्ये सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या। आणि हीच ती दृश्य आहेत आपण पाहतोय। तर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत। भारतीय वंशाच्या अंतराळवीर या सुनीता विल्यम्स आहेत आणि त्या पृथ्वीवर आता सुखरूप परतल्यात। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर हे जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकात राहून परतलेले आहेत। त्यांचं यान हे पृथ्वीवर पोहोचलं आणि पॅराशूटनं ते फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँड झालेले आहेत। काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। या दोघांच्या खरं तर परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा लागली होती आणि गेले 9 महिने हे दोघंही अंतराळ यानामध्ये अडकून पडले होते।